ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासाचा 9वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 9. हा अध्याय पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा श्री गणराया. वंदोने मी तुझ्या पाया. चालवीत असे पुढे कार्या या लेखन सेवेच्या. माये शारदा सरस्वती उभी पाठीस भगवती. तीच धरुणी माझे हाती लेखनीही चालविते. वंदू जाता श्री गुरुनाथा वरदहस्त ठेवित माता. म्हणती चाल पुढे न भीता असे उभा मी पाठीस. पुढे चालवी निवेदनास नारद पुस्ती नारायणास. मेधावतीच्या पुढील कथेस आता सत्वर निवेदा. नारायण म्हणती मेधावती विप्रकन्या दुःखी कष्टी. एकटीच राहतसे शेवटी दुःख आपले सोशित. कर्मधर्म संयोगाने एकदाच त्याच मार्गाने जात असता दुर्वास मुनी आले त्या अरण्यात. तेव्हा मेधावी ब्राह्मणाची आठवण आली दुर्वासा त्याची. चौकशी करीत ते त्याची आले घराजवळ. त्या विप्र निधन वार्ता कळली कन्या त्याची एकुटी उरली. दुःख सागरी जिका बुडाली आले सांत्वन करावया. कृष्ण म्हणे दुर्वास कोपिष्ट काय सांगू त्यांची मात. इंद्रही त्यांचे दर्शना भयभीत घाबरे पुढे यावया. परी अर्जुना तुझ्या मातेने जिंकले दुर्वासा सेवाव्रताने. प्रसन्न होऊनी वरदानाने भरली ओंजळ कुंतीची. त्रिदशकर्षिणी नावाची विद्या मंत्राने देवास बोलावया. दुर्वासे प्रसन्न होऊन या दिली कुंती मातेच. ते दुर्वास एके दिनी मजवरती क्रोधावनी. मज सवे ती रुक्मिणी जोडते झाले रथास अश्वापरी ते आम्हा. उभया रथासी त्यांच्या रे जोडून या. वरी आरुडे दुर्वास राया ओढा म्हणतसे रथासी. आम्ही मानोनी धर्मनिष्ठ ते ओढितो झाले रथाते. उभयता कष्टला अति ते रथासी त्या ओढिता. तेने माझी धर्मपत्नी व्याकुळ झाली तहानेने. ती करता पाणी पाणी जीव माझा कळवळे. तव मी काय केले माते अंगुष्ठे धरणी दाबीत. भोगावती नदी तेथ प्रकट केली क्षणात. त्या पाण्याची धार नेमकी पडली ती रुक्मिणीच्या मुखे. जल प्राशून झाले सुखी. भार्या माझी जेधवा तव दुर्वास म्हणती माधवा. हीच काय रे गुरु सेवा स्वपत्नीचा कळवळा यावा. काय कारणे चित्तात सेवा करीत असता आमची. चिंता महासी काय पत्नीची हीच काय एकाग्रतेची. खून तुझी ते सांग ऐसे एकोणी त्यांचे वचन क्रोधाग्नी नेत्रीचा पाहून. क्षमेची मी याचना करून धरिले चरण तयाचे. तव क्रोधे काय म्हणते वापरून तू योग शक्ती. पत्नीची धरसी मनी आसक्ती भोग आता शापासी. दुर्वासे तेव्हा शाप दिला वियोग भोगावा लागेल तुला. एकोणी थरकाप माझा झाला असा मुनी कोपिष्ट. हा दुर्वास पुत्र अत्रींचा प्रथम पुत्र अनुसयेचा. अवतार प्रत्यक्ष शिवाचा पतिव्रतेच्या उदरीचा. ती धीर गंभीर ऋषी आकृती येता अंगणी मेधावती. सविनय आली पुढते करी वंदन चरणास. तिने पद प्रक्षालन केले शीतल जल घालून. भावपुष्पे पदी वाहून केला साष्टांग प्राणीपात. मनोमनी ती करी प्रार्थना मी न जाणे स्वागत गुणा. वेडी वाकुडी सेवा घ्याना गोड मानुनी ऋषीवरा. चुकले माकले जरीले करू तरी न करा बा अवेरू. मी अज्ञानी दुःख भरू सेवा ती काय करू. तिची एकोणी मुख प्रार्थना दया उपजली दुर्वास मना. मायेचे पाणी आले नयना तेव्हा त्याचे क्षणभरी. तव दुर्वास काय बोलती मेधावीची निधन वार्ता ती. कळली मला उरलीस एकटी आलो तुझ्या सांत्वना. मेधावी तो तव पिता माझाही गे मित्र होता. तू त्याची अससी दुहिता मजही कन्ये समान. जन्मदाते माता पिता जीवास ते सोडून जाता. जीव जगी पडे एकटा हे जरी सत्य असे. तरी तू न माने एकटेपण सर्वांचा त्राता तो नारायणा. माय बाप जीवाचा होऊन पालन पोषण तोच करी. ती म्हणे मम भाग्योदय तुमच्या आगमने होय. मम पित्याचे हे पुण्य म्हणून भेटही घडे. माझे पुण्य फलासा आले आज तुमची देखील पावली. स्पर्शाचरणा दूर झाले धन्य दुःख जीवाचे. तव दुर्वास तिज लागून म्हणती दुःख आवरून. आता एखादा पती पाहून भोग संसार सुखाचा. स्त्रियांना पती परमेश्वर तोच त्यांचा आधार. उभय देऊनी करात कर करा संसार सुखाचा. तेने तुझ्या पितृमनास समाधान होईल खास. तीच त्याची इच्छा मानस चिंतित होते सर्वदा.
तुम्ही इच्छिता मम कल्याण, परी मी दुःखी व्यथित मन. सांगा केसे ते आवरून, राहू या जगतात. मला न भाऊ न पिता, कोण येणार मदती करता. कोण निवारील माझी व्यथा, आधार कोण देणार. आता कोणाची या मी आधारे, आयुष्य हे कंठू बरे. कोण मला तो सावरे, आपले इथ म्हणून. मी अबला मी दुःखी कष्टी, राहते इथे वनी एकटे. निद्राही नाही मला रात्री, भीती वाटते रात्रंदिन. दुःख माझे सांगू कोणास, कोण धावणार मदतीस. एकटेपण जीवास, खावयास उठतसे. उपयोग काय ऐसे जगुनी, त्या परी त्या मरणा कवटाळूनी. सोडवणूक जीवाची करुणी, घ्यावे ऐसे वाटत असे. नैराश्य निराशेचा घोर, आता न सहावे अंधार. कोण आधार मज देणार, तरावया भवसागरी. तिची एकोणी करुणा वचने, दुर्वास व्यथित झाले मने. मनोमनी म्हणती हीच कारणे, तरुणोपाय तो द्यावा. दुःख क्लेशाचे जेणे निवारण, ऐसा उपाय हीच सांगून. करू इचे ते कल्याण, पुत्री समान ती असे. ऐसा मनी विचार करीत, दुर्वास चिंतिती कैलासनाथ. म्हणती देवा शरणागत, या जीवासी उद्धारा. दुर्वास मेधावती लागून, म्हणती आता दुःख विसरून. मी सांगेन ते ध्यान देऊन, ऐकावे गा बालके. तुझी एकूण करुण कहाणी, मित्र स्नेह माझे मनी. दया उपजली आहे मनी, सांगेन उत्तम उपाय. समस्या जगी ऐसे नाही, जीवरी उपाय निघेन काही. तरी आता सांगतो पाही, तुझ्या कल्याण हितार्थे. ऐसे बोलून मिटले नयन, मेधावती कर जोडून. उभी सन्मुख ती राहून, वाट पाहे वचनाची. ब्रहण नारद पुराणीचा, हा अध्याय दुर्वास आगमनाचा. त्या अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालासे. अरुण विनवणे करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 9वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर ते आता आपण बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 9. दुर्वास ऋषींचे आगमन. ती मेधावती ही विप्रकन्या एकटीच दुःख सहन करत दिवस काढत होती. त्याच वेळी एक दिवस अचानकपणे त्याच वाटेने भ्रमंती करत जात असताना दुर्वास ऋषी हे त्या भागात आले. हाच कथाभाग श्रीकृष्ण पांडवांना सांगत असताना ते म्हणाले की युधिष्ठिरा, अरे त्या दुर्वासांच्या बद्दल काय सांगायचे. ते साक्षात भगवान शिवाचेच अवतार. ते शीघ्रकोपी, एकदा का ते कोणावर रागवले तर काय करतील याचा काही नियम नाही. त्यांच्या दर्शनासाठी सुद्धा त्यांचे पुढे जाण्यासाठी इंद्र घाबरत असे. पण अर्जुना, तुझी माता कुंती हिने मात्र या ऋषींची सेवा करून त्यांचे मन जिंकले होते. त्यांनीच तिला मंत्रशक्तीने हवी ती देवता आवाहित करून त्यांच्याकडून इप्सित वरदान मिळवण्याची दिव्य शक्ती प्रदान केली होती. खरंच धन्य आहे तुझी माता की जिने त्या कोपिष्ट दुर्वासांना आपल्या सेवा आणि भक्तीच्या बळावर सौम्य रूपास आणले. अरे फार काय सांगू, तुम्ही सारे देव आणि मानव मला देवता मानता, माझी पूजा करता. पण या दुर्वास ऋषींनी मला आणि माझ्या पत्नीला रुक्मिणीला त्यांच्या रथास घोड्यासारखे झुंपले. ते स्वतः त्या रथावर विराजमान झाले आणि त्यांनी आम्हा दोघांना तो रथ ओढायला लावला. ज्येष्ठाचे आणि गुरुतुल्यांचे आज्ञापालन, स्वधर्माचरण म्हणून आम्ही दोघांनी तो रथ ओढलाही. पण त्यामुळे माझी पत्नी रुक्मिणी कष्टी झाली. तहानेने तिच्या घशाला कोरड पडली. तेव्हा मी माझ्या योगशक्तीचा वापर करून पायाच्या अंगठ्याने जमीन दाबून त्यातून भेगावती नदीचे जल वर काढले. तिची तहान भागवली. पण या गोष्टीचा दुर्वासांना राग आला. मी पत्नी प्रेमापोटी योगशक्तीचा वापर केला म्हणून त्यांनी मला पत्नी वियोगाचा शाप दिला. असे हे दुर्वास तिथे आले. त्यांनी मेधावीबद्दल चौकशी करताच तो मरण पावल्याचे आणि आता त्याची कन्या मेधावती ही एकटीच असल्याची वार्ता त्यांना मिळाली. तेव्हा दुर्वास ही मेधावतीची भेट घ्यायला मुद्दाम तिच्याकडे आले. त्यांनी तिची मोठ्या प्रेमाने चौकशी केली. तेव्हा तिने मात्र डोळ्यात पाणी आणून त्या पितृतुल्य ऋषींना आपली करुण कहाणी सांगितली. आता मला तर जगण्यातही काही आशा वाटत नाही असे ती म्हणाली. तेव्हा दुर्वासाने तिची समजूत काढून तिला आता तू लवकरच एखादा सुयोग्य असा वर पाहून विवाह कर आणि सुखाने संसार कर असा तिला सल्ला दिला. तेव्हा दुर्वास मेधावतीला म्हणाले की बाळे, तुझे कल्याण व्हावे या हेतूने मी आता तुला जो काही मोलाचा सल्ला देणार आहे तो लक्षपूर्वक ऐकून घे. असे म्हणून तिच्या समस्येवर उपाय शोधण्याच्या हेतूने दुर्वासाने डोळे मिटले. मेधावती आता ते काय सांगणार याची मोठ्या आतुरतेने वाट पाहू लागली. इथे ब्रहण नारदीय पुराणाचा अधिक मास महात्म्याचा 9वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.